कसे बोललात तुम्ही आता आईंशी? किती वाईट वाटलं असेल त्यांना? का असं करता तुम्ही? तुम्ही काय वकीलपत्र घेतले का त्यांचं? जरा काय झालं की आपलं त्यांची बाजू घेऊन माझ्या संग भांडू नका बस. अहो मी बाजू नाही घेते आणि भांडते का मी तुमच्याशी? म्हणजे तेच हो, आता तुम्ही काहीतरी बोलणार, मी त्याच्यावर काहीतरी बोलणार, परत तुम्ही काहीतरी विचारणार, मी त्याच्यावर बोलणार, वाद होणार ना थोडक्यात. जाऊ दे, कशाला आपण कशाला भांडायचं? मी जे काय बोललो ते बोललो मी तिथं बाहेर बस. अधिपती, इतकं तोडून का वागता तुम्ही त्यांच्याशी? त्या जे वागल्या ते दिसत नाही का तुम्हाला? बर, मला फक्त एवढं सांगा, हे बरोबर आहे का? एखाद्या घराचे काही नियम असतात, काही पद्धत असते, परंपरा असते. आमच्या आई साहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे, ह्या काल आल्यात आणि आता येऊन इथे सगळं बदलायला तुम्ही एवढी काय झाली? येस नाही, हे बरोबर आहे काय? अहो, भुवनेश्वरी मॅडमच एकदा म्हटलं होतं की नाही, रीती परंपरा ह्या सगळ्या मोडून नवीन करण्यासाठीच असतात. ओ, तुम्ही का नाही उगाच कुठलं तर काहीतरी जोडू नका कुठेतरी. त्या वेगळ्या संदर्भाने बोलले होते त्या, उगाच आपलं काय तर. बरं ठीक आहे, राहिलं. मी काय म्हणते, आईंना ह्या घरातल्या खऱ्या परंपरा माहीत असणार आहेत की नाही? आणि भुवनेश्वरी मॅडमचे विचार वेगळे होते, आईंचे विचार वेगळे आहेत, पद्धत वेगळी आहे. आई नवीन आल्या आहेत या घरामध्ये, त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या ना गोष्टी. ते शिकलेले आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने करायच्या सगळ्या गोष्टी. आणि काही असलं तरी हे सगळं बाप्पासाठीच चाललंय ना, पद्धत काही असो. ओ, हे बघा, त्यांना म्हणावं तुमचे जे काही विचार आहेत, जे काही रीतिरिवाज आहेत ते तुमच्याजवळ ठेवा. ह्या घरची जी काय पद्धत आहे ती आमच्या आई साहेबांनी घालून दिलेली आहे म्हणावं. त्याच्यात तुम्ही ढवळाढवळ करायला जाऊ नका. आणि जरी ते तुम्हाला स्वीकारायचं होत नसेल ना, तर निदान गप तरी बसा, ते बदलाही जाऊ नका असं म्हणावं. आलं का लक्षात? त्यांना म्हणा तुम्ही इकडची गाडी तिकडे करायची गरज नाही, आमचं आम्ही जे काय असेल ते करत जाऊ म्हणावं. इथलं कसं बोलताय तुम्ही अधिपती? अहो, थोडंसं त्यांच्याही कलानी घ्यावं. जाऊ दे हो, सोडा हो, सोडा. तुम्ही त्यांची बाजू घेणं पहिली गोष्ट म्हणजे बंद करा. मला काही ते आवडणं झाले. तुम्ही जाऊ दे, सोडा. तळलेल्या मोदकाचाच निवद करा, इथली आरती उरकून घेऊया आणि इथलं झालं की फॅक्टरीत जाऊन आरती करायची आहे. ही पण ह्याच घरची परंपरा आहे हे बी सांगा. आमच्या आई साहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे म्हणावं, त्यामुळे तिकडे जायला लागतंय म्हणावं. 4 वाजता सूर्यवंशींना सांगा, तुमच्या आईंना पण सांगा तिकडे जायचं आहे म्हणावं कारखान्यात. नाहीतर इथे उगाच काहीतरी करत बच्चीला, परत माझं डोसकं फिरणार, मी काहीतरी बोलणार, त्यासनी वाईट वाटणार. तसं नको. तुमच्या आई काय? तुमच्या आई आहेत त्या, आणि मला सांगायला सांगताय, तुम्ही नाही सांगू शकत? कशाला? मला त्या माणसं बरं, मी त्या 4 वाजता सूर्यवंशीला काहीतरी बोलल्यावर तो मला परत काहीतरी बोलल्यावर मी परत काय बोलायचं राहणार काय? परत भांडणं होणार. सणासुदीची भांडणं पाहिजे का तुम्हाला घरात? मला तर नको आहेत, मी नाही बोलणार. अधिपती, तुम्ही जर शांतपणे त्यांना सांगितलं. शांतपणे मी 4 वाजता सूर्यवंशी संग बोलूच शकत नाही. त्याचं थोपाट बघितलं ना, मला काय आठवतंय, ह्या माणसानं आमच्या आई साहेबांनी हाताला धरून बाहेर काढले. मरूच तर विसरत नाही मी ती गोष्ट.